नमस्कार. मी सौ अनघा अरुणमुळे. नवी मुंबई खारघर करमणूक घटकाभराची. देवाबद्दल थोडं बोलायचं आहे की खरं देवाला कधी सुट्टी असते का हो? पण आज आहे. आज आहे देवळाला सुट्टी. कोणी लिहिलं आहे माहिती नाही, ऐकलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, ते सांगण्याचा प्रयत्न आहे. देवाला आज सुट्टी आहे, देवळात जाऊ नका. तो आज बिझी आहे, त्याला साकडं घालू नका. जायचंच असेल ना तुम्हाला, जायचंच असेल तर एखाद्या अनाथ आश्रमात जा. तो तिथे लहान मुलांना हसवतो आहे. तुम्ही जा, त्यांच्याशी खेळा, त्यांना हसवा. पण देवाला काही मागू नका, साकडं काही त्याला घालू नका. जायचं आहे ना तुम्हाला, जा. दवाखान्यात जा, एखाद्या दवाखान्यात जा. रोगाला बरं करताना दिसेल तो, तुम्ही पण थोडा हातभार लावा. पण आपली तक्रार सांगू नका. देवाला सुट्टी आहे, देवाला साकडं काही घालू नका. तो फार बिझी आहे. तो भेटेल तुम्हाला वृद्धाश्रमात. खरं वृद्धाश्रम नको आहेत, पण आहेत. तर तो भेटेल तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये. आजी आजोबांचे डोळे पुसताना. हो, आजी आजोबांचे डोळे पुसताना तुम्ही पण रुमाल घेऊन जा. तुम्ही पण त्यांचे रुमाल घेऊन जा अश्रू पुसायला. पण आपले अश्रू मात्र त्यांना दाखवू नका. कारण देवाला सुट्टी आहे, तो खूप बिझी आहे. त्याला साकडं घालू नका. तो बसलाय सिग्नलला. तो बसलाय तिथे सिग्नलला. जी खेळणी विकणारी मुलं असतात ना, त्यांच्या सुरक्षतेसाठी बसलाय. तुम्ही पण जा, हातात वह्या पुस्तकं घेऊन जा, त्यांना साक्षर करा. आज देवाला सुट्टी आहे. देवाला साकडं काही घालू नका आणि मागणं काही मागू नका. आज देव कुठे आहे? तो अन्नात आहे. नेहमीच असतो तो अन्नात. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. तो अन्नात आहे. अन्न टाकू नका, वाया घालवू नका. एखाद्या भुकेलेला थोडंसं अन्न द्या. आज देवळात जाऊ नका, देवाला काही मागू नका, आपलं साकडं घालू नका. देवाला वेळ नाही आहे तसा. तुमचं करता करताच त्याला वेळ नाही आहे. पण त्याचा वेळ वाया घालवू नका. देवाचा वेळ वाया घालवू नका. त्याला भरपूर कामं आहेत. जमलं तर तुम्हीही काही समाजकार्य करा. तुम्हीही काही समाजकार्य करा. पण आज देवाला सुट्टी आहे. देवाला साकडं घालू नका. देवाला साकडं घालू नका. धन्यवाद.